आज महादेवांच्या आशीर्वादानं सगळ्या ऑर्डर पण एकदम ओके झाल्या आणि दिवस पण एकदम भारीच गेला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. नेहमीप्रमाणे सगळे आवरून निघालो जिमला. जिम मध्ये गेल्या गेल्या बजरंग बलीचं दर्शन घेतलं आणि वॉर्मअप सुरू केला. आजचा विषय होता चेस्ट आणि ट्रायसेप्सचा. व सुरुवातीला चेस्ट वर्कआउट केला, सगळे सेट लाईट वेटनेस घेतले. परत म्हणलं शोल्डर दुखायला नको, त्यानंतर ट्रायसेप्स वर्कआउट केला आणि 52 लाईट वेटनेस सेट मारल्यावर पंप तर एकदम वाढीवच येतो. नंतर 20 मिनिटं इन्क्लाइन वॉकिंग करून आपला आजचा सेशन कंप्लीट केला आणि वर्कआउट संपून निघालो घरी. घरात पोहोचल्यावर मस्त फ्रेश झालो आणि ओट्स खाऊन घेतले. त्यानंतर आवरून निघालो आपल्या शॉपकडे. येता येता मॅडमला त्यांचा डबा दिला आणि शॉपवर येऊन शटर ओपन केलं आणि बाहेरचा काउंटर साफ करून सगळा सेटअप रेडी करून घेतला आणि बाकीची साफसफाई करून देवपूजा केली. त्यानंतर चालत चालत निघालो महादेवांचं दर्शन घ्यायला. मग मंदिरात जाऊन महादेवांचे आशीर्वाद घेतले, कारण आयुष्यात प्रॉब्लेम अनेक आहेत पण पर्याय फक्त एकच आहे, ते म्हणजे आपले महादेव. मग येता येता आपले बाकीचे भाऊ वर्कआउट करते त्या जिम मध्ये गेलो. एक नंबर जिम होती, सगळा टॉपचा विषय. तिथनं आलो शॉप मध्ये तर लाईटच गेली होती. लाईट आल्यावर आली पहिली ऑर्डर फ्राईजची आणि लागलो का आम्हाला कसे कडक फ्राईज बनवून दिले बघा कस्टमरला. मग दुपारी मस्त जेवण केलं. थोड्या वेळाने आले आमरशेट आणि हो माणूस मध्ये एकदम टॉपचा विषय बरं का. त्यानंतर आली 7 कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग हळूहळू बनवायला सुरुवात केली आणि कशी एकदम टॉप मध्ये ऑर्डर रेडी केली बघा भाऊंनो. नंतर नेहमीप्रमाणे बनवली आपली इव्हिनिंग ब्लॅक कॉफी आणि कॉफी पण आपला आजचा दिवस कंप्लीट केला. आजच्यासाठी एवढंच भाऊंनो. तुम्ही पण जर महादेवांचे भक्त असाल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.